निश्चितच. भातखळकर सरांकडे मी थोडासा राजकीय दृष्टीने हा प्रश्न विचारतो की शेवटचं हे अंतरिम असं बजेट होतं दुसऱ्या टर्म मधलं. साधारणतः शेवटचं आणि अंतरिम असल्यानंतर 2 महिन्यावरती निवडणुका असल्यानं बरेचदा अशा आकर्षक घोषणांचा पाऊस पडत असतो. परंतु तो मोह यावेळी निर्मला सीतारामन यांनी सुद्धा टाळलेला आहे. त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? नाही, जसं दीपक घैसासांनी सांगितलं की यातून सरकारचा कॉन्फिडन्स दिसतो क्रमांकी. त्याच वेळेला मोदीजींच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आपण जर का 10 वर्षातलं पाहिलं तर त्यांनी नेहमीच वित्तीय शिस्तीला अतोनात महत्त्व दिलं. कारण जर का देशाची अर्थव्यवस्था गतिमान करायची असेल तर राज्यकर्त्यांनी वित्तीय शिस्त पाळली पाहिजे. ज्या शब्दाचा उल्लेख त्यांनी केला, जो मोदीजींनी प्रथम केला, की रेवडी कल्चर, या रेवडी कल्चरमुळे देशाचं म्हणजे थोडक्यात देशातल्या सर्वसामान्य माणसाचं हे खरं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. अर्थशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, देर इज नो फ्री लंचेस, की काही फुकट मिळत नाही. शेवटी एखादी सरकार एखादी गोष्ट फुकट देत असतं असं जेव्हा म्हणत असतं तेव्हा ते करदात्यांच्या पैशातून त्याची भरपाई केली जाते. आणि त्याच्यामुळे याचा अर्थ लोकांना सवलती द्यायच्या नाहीत, तर त्या दिल्या पाहिजेत. पण त्या सवलतींमुळे ती व्यक्ती, तो समाजगट आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, अशा पद्धतीच्या सवलती या दिल्या पाहिजेत. म्हणून जनधन खाती ही मोठ्या प्रमाणावर उघडली गेली पाहिजेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली गेली. आज ONDC प्लॅटफॉर्मची निर्मिती, ओपन नेटवर्क फॉर डोमेस्टिक कन्झम्पशन, तसं नेटवर्क उभं केलं जातं आहे. आणि डिजिटल कॉमर्स त्यामुळे अशा पद्धतीची पावलं उचलल्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक ताकद वाढते आणि मग तो नॅचरली अर्थव्यवस्थेमध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन करतो. शेवटी टॅक्सपेअरना सवलती तेव्हाच देऊ शकू जेव्हा ते टॅक्स भरण्याच्या स्थितीमध्ये येतील तेव्हा, आणि टॅक्सपेअरची संख्या वाढेल तेव्हा. टॅक्सपेअरची संख्या कधी वाढेल? जेव्हा पायाभूत सोयीसुविधांवरचा खर्च सरकार वाढवेल तेव्हा. अर्थतज्ञाच्या भाषेत सांगायचं तर पायाभूत सोयीसुविधांवरचा खर्च हा GDP वाढवण्यामधला सर्वात मोठा कॉन्ट्रिब्युटर असतो. आणि आज तर निर्मला सीतारामनजींनी GDPची एक नवीन व्याख्या केली की गव्हर्नमेंट्स डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. आणि हे खरंच आहे की या सरकारचं हे वैशिष्ट्य आहे की गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्समुळे डेव्हलपमेंट आहे आणि तो परफॉर्मन्स पण आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गतिमान अर्थव्यवस्था अधिक गतिमान होण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे. निश्चितच. तज्ञ आहेत आणि त्यासोबतच राजकीय नेते सुद्धा आहेत. त्यांना नेमकं काय वाटलं ते आपण जाणून घेतलेलं आहे. परंतु ज्या जनतेसाठी हा